नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आजचा व्लॉग पुन्हा एकदा नवीन व्लॉग घेऊन आला होता मी तुमच्यासाठी. आणि आजचा व्लॉग स्पेशल आहे कारण आजच्या व्लॉग मध्ये आहे आमची दीदी. ही माझ्या दीदीची मुलगी आहे जी माझ्याकडे सुट्टीला आली आहे. 4 दिवस झाले ती आली नाही, 2 दिवस झाले ती आली आणि 4 दिवसांसाठी आली. गुरुवार शुक्रवारी आलेले पण ऑफिसमुळे तिला कुठं जाता आलेलं नाही. आमचं दोघांचंही ऑफिस होतं आणि दोघेही घरातलं काम ऑफिस काम यामध्ये खूप बिझी होतो. त्यामुळे आम्ही गुरुवार शुक्रवार ब्लॉग शूट नाही केला. ती आल्या दिवसापासून आम्हाला ब्लॉग शूट करायचा होता पण करू नाही शकलो. आणि आज आम्ही सगळेच निवांत आहे त्यामुळं आम्ही ठरवलं की सॅटर्डे संडे आम्ही जे काही मस्ती करणार आहे, जिकडे कुठे फिरायला जाणार आहे, आम्ही सगळं ब्लॉगमध्ये शूट करणार आहे. तर अजून हिची आंघोळ नाही आहे कारण ती सुट्टीला आली आहे त्यामुळे म्हणलं निवांत आवरावं. आणि आज सॅटर्डे पण आहे मग आम्ही छान असा नाश्ता पण बनवणार आहे. मग विचार केला की नाश्ता करता करता ब्लॉग पण शूट करावा. तर पहिला हिचा नाश्ता करू दे, त्याच्यानंतर मग आवरू दे आणि मग फिरायला पण जाणार आहे. बाहेर कुठेतरी तिला घेऊन जाणार आहोत. सगळा प्लॅन तुमच्यासोबत आम्ही शेअर करू. बोल, काय बोलणार आहेस? पुण्याला ही पहिल्यांदा आली आहे, नाही दुसऱ्यांदा आली आहे. माझ्याकडे पहिल्यांदा आली, आमच्याकडे पहिल्यांदा आली. आणि लग्न झाल्यापासून माझं म्हणजे लग्नाला ऑलमोस्ट 1.5 वर्ष झालं. लग्नाच्या आधी ती नेहमी सुट्टीला यायची आणि माझ्याजवळ खूप छान राहायची. आणि लग्न झाल्यापासून आता आली आहे ती राहायला. बोल की. एरवी तिची खूप बडबड चालू असते पण असं कॅमेरा समोर तिला बोलायचं नाही. ठीक आहे, ती हळूहळू बोलेल. आता आम्ही नाश्त्याला बनवतो. नाश्त्याला काय बनवणार आहे आपण सांग? आप्पे बनवणार आहे आम्ही. आप्पे, मस्त चटणी, सगळी तयारी झाली. माझी चटणी पण बनवून झाली, फक्त आप्पे बनवायचे बाकी आहे. आता मी ते बनवेल आणि मग आम्ही नाश्ता करू. सकाळी गेल्यावर नको, आपण दुपारी जाऊया. 3 वाजता जाऊया, डायरेक्ट रात्री यायचं. बघूया आपण कुठला ड्रेस कसं दिसते बघूया आणि मग डिसाईड करूया. कोथिंबीर नाही तर बाहेर कुठं जायचं आणि काय जायचं आणि कुठला ड्रेस घालायचा हे आराध्याचं आणि तिच्या माऊचं डिस्कशन चालू आहे. आणि इकडं नाश्त्यासाठी आप्पे बनवण्याचं काम चालू आहे. चटणी पण दाखव. अरे चटणी बनवलेली आहे, त्याला मी फोडणी देणार आहे. चटणी मी जास्त नाही बनवली कारण एवढीच बास आहे. केचप सोबत पण खाणार आहे म्हणून चटणी जास्त नाही बनवली. चटणी आणि सॉस दोन्ही वापरणार आहोत. हा, तर हे आप्पे कसे बनवले मी सांगते. मी रात्री ताक बनवलं होतं. सकाळी ताक बनवून आप्पे बनवायला फार उशीर होईल म्हणून मी हे रव्याचे आप्पे बनवले. काय करायचं, रात्री मी ताक बनवलं होतं, त्याचं लोणी वगैरे काढून घेतात, रात्री ताक तसंच ठेवून दिलं. आणि मग सकाळी मी रवा ह्याच्यामध्ये भिजवला. जेवढं रवा भिजेल जास्त तोपर्यंत तेवढं ते जास्त चांगलं लागतं. त्यामुळे मी साधारण 2 तास रवा भिजवलाय. 9ला भिजवला होता आणि भिजला रवा चांगला. तर त्याच्यामध्ये नंतर मी कांदा चॉप करून घातला. तुम्ही कुठल्याही व्हेजिटेबल्स घालू शकता. व्हेजिटेबल्स म्हणजे सगळं पण नाही, कांदा, सिमला मिर्च घालतात. आणि मी मिरचीचा ठेचा बनवला होता. मूग पण घालू शकतो. हा, मोड आलेले मूग वगैरे तुम्ही घालू शकता, पूर्ण हेल्दी होतं. रवा भिजवलाय मी याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मी मिरचीचा ठेचा केला होता म्हणजे टेस्ट येण्यासाठी. 3-4 मिरच्या आणि काय जिरं, कढीपत्ता, मीठ, लसूण, 2 पाकळ्या लसूण, जास्त नाही, सगळं घालून छान ठेचून घ्यायचं आणि ते ह्याच्यामध्ये घालायचं आणि मग थोडा वेळ भिजू द्यायचं, झाकून ठेवायचं आणि मग बनवायला घ्यायचं. आता मी चालायला दाखवते कसे बनलेत आपले. छान टुंबू फुगतात. का काय चालू आहे इकडं? नाश्ता करतोय आम्ही. खा. कसं झालंय? झालं का चांगलं? सांग की मग. छान झालंय. अजून आणू दे काय? भरपूर खायचं आहे. आमचा नाश्ता झाला, जेवण झालं. आता आम्ही फ्रेश होऊन छान आवरून कुठे चाललोय? मॉलला, एका मोठ्या मॉलला, वॉकड मधल्या.
तर आम्ही सगळे झालेलो आहोत रेडी आणि आता आम्ही जातोय मॉलमध्ये. इकडे मी आहे, प्रणव आहे, ही आहे आराध्या आणि इकडे एक माणूस बसलाय जो इंटरेस्टेड नाहीये. ह्याला काय झालंय माहित नाही, शांत आहे हा. आणि आता मी निघत आहे. तर चला भेटूया मॉलमध्ये. आज आराध्या खूप धमाल करणार आहे. प्रणव कुठं आहे? आहे. चला आणि आम्ही निघतोय आता. भेटू नेक्स्ट डेस्टिनेशन. चला चला मॉलमध्ये भेटूया. बाय बाय. जवळच असलेल्या मॉलमध्ये आता आम्ही आलेलो आहे आणि आम्ही आता इथून थोडा मॉलमध्ये टाइमपास करू आणि मग किड्स सेक्शनला जाऊन आम्ही थोडे गेम्स खेळू. म्हणजे आराध्या खेळणार आहे. झालं का डिसाईड? इथं पण जाऊया की तिकडं पण जाऊया? आमचं डिसाईड चालू आहे की कुठं नेमकं जायचं. इथं पण सुद्धा भरपूर गेम आहेत आणि बघूया. अजून 12 गेम खेळू शकतो. 12 गेम. हे बघा आमचं लहान बाळ. गाडीची साईज बघा आणि माणूस बघा. आराध्या तिकडे वर गेली आहे. येते खाली आता त्याच्यात. आली 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 आली. हाय. कंटाळीस? खेळलंय कोण आणि दमलंय कोण बघा. ही एकटीच खेळला आणि हे सगळे दमलात. काय खाणार आहे? सर्व करायला लागलाय रोहित. प्रयत्न चालू आहे. अजून एक पिझ्झा. चलो भूक लागले, खाऊया आता.
भरपूर कंटाळा आलाय. आता मी जेवणार आहे आणि डिरेक्टली घरी जाणार आहे आणि ब्लॉग एंड घरी गेल्यावर करेन. हां, मॉलमध्ये फिरून आणि हे माझा आउटफिट आहे. तुम्हाला मॉलच्या जे पण क्लिप्स आहेत त्या क्लिप्समध्ये दिसेल मी आज काय. आणि कमाल केलेली आहे मॉलमध्ये आज. ही कुर्ती मिंत्रावरून घेतली मी. जर तुम्हाला या कुर्तीची लिंक हवी असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला लिंक शेअर करेन. नाही, मी टॉप घातलाय. मी कुर्ती नाही घातली, मी टॉप घातलाय. कंटाळा आला त्यामुळे नेमकी कुर्ती घातली का टॉप घातला ते नाही समजलं. पाणी बॉटल एक देतो. तर ह्या टॉपची लिंक मी कमेंटमध्ये देईन. तुम्ही कमेंट करा जर लिंक हवी असेल तर. मी तुमच्या कमेंटला रिप्लाय करेन आणि तुम्हाला लिंक देईन. चला आता मी जेवण करतो आणि मग घरी गेल्यावर ब्लॉग एंड करतो. घरी आल्यानंतर आम्ही ब्लॉग एंड करणार होतो, पण आम्ही सगळेजण खूप थकलो होतो म्हणून ब्लॉग एंड करायचं राहूनच गेलं. तर असा होता आमचा डे 1. डे 2चा ब्लॉगसुद्धा मी लवकरच अपलोड करेन. तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूयात पुन्हा एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय. आणि डे 2चा ब्लॉग नक्की 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 बघा.